नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकण ही संकल्पना अशी आहे की कोकणातल्या प्रत्येक माणसाला उद्योग व्यवसायाकडे वळणं ह्याच कसं गरजेचं आहे हेच पटवून देणं. कारण श्रीमंती ही पुण्या मुंबईत येऊन नोकरी धंदा चाकरी करून मिळणारी नाही आहे, तर ती श्रीमंती तुमच्या आप्त स्वकीयांसोबत आहे. श्रीमंती ही तुम्ही तुमच्या पैशानं मिळवलेलं जे सुख आहे ते तुमच्या आप्त स्वकीयांनी तुमच्या नजरेसमोर पाहणं, यात ही श्रीमंती दडलेली आहे. अर्थात ही जर श्रीमंती शोधायची असेल तर ती श्रीमंती ही तुम्हाला तुमच्याच भागात राहून काहीतरी कार्यरत राहून केली पाहिजे. हाच विचार आपण दररोज सकाळी तुमच्यासमोर मांडत असतो आणि बोलत असतो आणि तुम्हाला तुमच्यासाठी कार्यरत करत असतो. आज या निमित्तानं आपण बोलणार आहोत डॉक्टर नितीन मार्कंडेय सर, पशुवैद्यक महाविद्यालय परभणी इथून हे सर आलेले आहेत. त्यांच्या बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत दुग्ध व्यवसाय पशुपालन याच्यातल्या संधी आणि सगळ्या गोष्टी. सर, स्वागत आपलं. नमस्कार. खरं तर माझं मी पहिल्यांदा सांगतो की आपण ज्याच्याशी कनेक्टेड आहात त्यामुळे युनिव्हर्सिटीची माझा राग आहे, लहानपणापासून राग आहे. कारण कोकण आणि कोकण समुद्र आहे, सगळं आहे, मग माझं मत्स्य विद्यापीठ नागपूरला का, असा माझा खूप वर्ष एक राग होता. जसं माझी समज वाढत गेली तशी गोष्ट मला कळलं की ही गरज ही दूरदेशी जाऊनच काय काय वेळेला होती. आज या युनिव्हर्सिटीचं कार्य एवढं मोठं आहे की महाराष्ट्र पशुवैद्यक मत्स्य विज्ञान विद्यापीठ, की आपलं जे कार्य आहे आणि या जी सगळी अंतर्गत कॉलेजेस आहेत त्यांनी असे काही ज्ञानकण दिले आहेत की आज विद्यार्थ्यांच्या पिढ्याच्या निर्माण होत आहेत. खरं तर अशा पद्धतीचं कार्य आपण करताय म्हणून विद्यापीठाचं आणि आपल्या सगळ्या कॉलेजचं अभिनंदन. मला सांगा, एक गाय, एक घर आणि श्रीमंती हे समीकरण शक्य आहे? एक गाय, एक घर, एक कुटुंब, एक आरोग्य आणि एक गर्भ श्रीमंती हे एक समीकरण शक्य आहे. क्या बात आहे. कारण आपण जेव्हा गाय सांभाळतो त्या गायीकडून मिळणारे जे फायदे आहेत तर ते शेतीसाठी आहेत, कुटुंबाच्या आरोग्यासाठी आहेत आणि घराच्या आर्थिक उत्पादनासाठी आहेत. यातला महत्वाचा जो घटक आहे तर ती आहे पुढची पिढी. आणि त्या पुढच्या पिढीला सकस आणि दर्जेदार दूध मिळणं ही जी गरज आहे ती गरज महाराष्ट्रामधल्या जवळपास 80% कुटुंबांना ग्रामीण भागातल्या मिळत नाही. आणि म्हणून प्रत्येक ग्रामीण भागातल्या कुटुंबाच्या दारासमोर एक गाय असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जर गाय आपल्याकडे असेल तर अनेक वर्षांमध्ये आमच्या घरामध्ये एकही मृत्यू दवाखान्यात झाला नाही असं अभिमानानं सांगणारी पिढी आपल्याकडे अजून अस्तित्वात आहे. आणि म्हणून एक माणसाचं जे शरीर आहे, आरोग्य आहे, ते अगदी सक्षम राहावं, त्याची बुद्धिमत्ता विकसित व्हावी, त्याची कार्यक्षमता जास्त असावी, आयुर्मान वाढावं आणि पुढची पिढी ही चांगली घडावी, या दृष्टीनं आपल्याला गाय ही या संकल्पनेपासून दूर जाता येणार नाही. आणि अशा प्रकारची गाय ही निश्चित फायदेशीर आहे. नक्कीच. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरनं माझं तर आता ठाम मत झालंय की घराच्या मागच्या बाजूला ज्यांच्या गायी आहेत त्याच्या समोर हत्ती झुलतील, अंबारी झुलतील, गजांत लक्ष्मी येईल. या संकल्पनेवर मला सांगा की भारतातला दुग्ध व्यवसाय नेमका काय सांगतो? भारतातला जो दूध व्यवसाय आपल्या देशातला तर तो संपूर्णपणे विकसित झालेला आहे. जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन असणारा आपला देश आहे. पशुधनाची संख्या सर्वात जास्त असणारा आपला देश आहे. मात्र तांत्रिक दृष्टीनं आपण बरेचसे मागे आहोत. तांत्रिक दृष्टीनं वाढ करण्याची जबाबदारी ही दूध उत्पादकांची आहे, गोपालकांची आहे. त्यांनी ती जबाबदारी जर पूर्णपणे पेलली तर सर्वच क्षेत्रामध्ये दूध व्यवसायात आणि गोपालनामध्ये आपण नंबर 1 ह्या क्षेत्रामध्ये असू शकतो. पण जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन केल्यानंतरही अजूनही भारतामधल्या अनेक चुली ह्या दुधा वाचून आहेत. अनेक बालकं दूध न पिता झोपतात आणि बालमृत्यूचं प्रमाण आपल्याकडे दिसून येतं. हे त्यातले काही जे खटकणारे बाबी आहेत त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. आणि त्या दूर करण्याची जी पूर्ण क्षमता आहे तर ती शिक्षित दूध व्यवसायाकडून पूर्ण होऊ शकेल अशी मला खात्री सुद्धा आहे. माझं असं सगळं स्पष्ट म्हणणं आहे की आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं निर्मलग्राम ही जशी गरज आहे तशी दुग्धग्राम होण्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीनं काँक्रिटीकरणाचं अपार्टमेंट संस्कृती आली त्यातनं सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट तुमच्यापासून दुरावली असेल तर तुमच्या घरातले प्राणी जे पाळीव होते. कारण अपार्टमेंटच्या 4थ्या फ्लोअरला जाऊन तुम्ही गाय आणणार कशी हा प्रश्न आहे. मग अशा कुटुंबांसाठी गाय दुग्ध हा कसा आपण मार्ग काढू शकतो? फार सोपी संकल्पना आहे. जे शहरामध्ये राहतात आणि फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी आपली एक दत्तक गाय शेतकऱ्याला आपल्या सांभाळायसाठी द्यायची आणि शेतकऱ्यानं ती प्राणपणाने जपायची. जो दत्तक घेतलेला माणूस असेल त्याला ह्या शेतकऱ्याकडून काही नको आहे,
पण जर त्याला 2-3 महिन्याला एक तुपाची बाटली बरणी जर भरून मिळाली तर ते देशी गाईचं तूप आज जे बाजारामध्ये 2,000-2,500 रुपये किलोनी विकलं जातं तर ते चांगलं तूप त्या मालकाला मिळू शकेल किंवा लाटधारकाला मिळू शकेल. गाईची बरीचशी संकल्पना तुपातून पूर्ण होईल. जेव्हा कधी गाय बघायला जाईल तेव्हा त्याच्याकडून असलेलं दूध त्याला थोडंफार मिळू शकेल. आणि अशा गायींचा जर तो दाता असेल आणि शेतकऱ्याला जर त्यांनी आपल्या दत्तक गायीसाठी एखाद्या वेळेस संपर्कात तो असेल तर निश्चित आपल्याला हा शहरी आणि ग्रामीण भागाचा कुठला विचारच राहणार नाही महाराष्ट्रामध्ये आणि एक चांगली संकल्पना आपल्याला रुजवत करता येत राहील. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक संकल्पना मी स्वतः मांडत असतो या व्यासपीठावर. माझी पहिली संकल्पना जी होती की दुष्काळग्रस्तांना आपण कोकणात आणूया आणि त्यांच्या जे आत्महत्येचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी आपण या पद्धतीनं त्यांना त्या आंब्याच्या बागा किंवा अशा पद्धतीनं राखणदार करूया जेणेकरून मृत्यू थांबतील आणि नवी आयुष्य घडतील. माझी दुसरी संकल्पना या गणेशोत्सवात होती ती म्हणजे आपण या गणेशोत्सवात मोदकाच्या पाकिटाऐवजी 21 जास्वंदीची झाडं लावूया आणि गणपती तुमच्या अंगणात रुजवूया. तिसरी संकल्पना आज जी मार्कंड सरांनी सांगितली त्यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करूया की का शक्य नाही की एका शेतकऱ्याला गाय दत्तक देणं. आपण वर्षाला दान तर करत असतो, नाही असं नाही, आणि आपलं दान ATGच्या खाली सापडावं अशी अपेक्षा नसते, स्वतःच्या मनाला समाधान द्यावं. माझा असा विचार आहे की जी अपार्टमेंटमध्ये असतील, जी चाळीत असतील, की ज्यांचा स्वतःच्या गावापासून दूर राहिले त्यांनी एका शेतकऱ्याला एक गाय दान द्यावी, दत्तक द्यावी. कमीत कमी तरी ती गाय गोमाता तुमचे उपकार कायम लक्षात राहील. पुन्हा मार्कंडेय सरांकडे येतोय मी. ही सगळं विकास आणण्यासाठी आज भारतातल्या असलेल्या गायींची संख्या म्हणजे आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत कमी आहे असं म्हणतोय. हे तंत्रज्ञान म्हणजे काय? त्या गायी आपल्याकडे नाही आहेत की आपल्याकडे ती दुधाची धार काढण्यासाठी यंत्रणा नाही. आपण नेमके कमी कुठे आहोत? फार चांगला प्रश्न आहे. संख्या जास्त आहे आणि दूध उत्पादन त्या मानानं कमी आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक गायीचं जे दूध आहे तर ते अतिशय कमी आहे दैनंदिन उत्पादन. याच्यामधली पहिली महत्वाची गोष्ट अशी की एखादं जनावर ताणमुक्त जर सांभाळलं तर ते पूर्ण क्षमतेनं दूध देऊ शकतं. एका आयुष्यामध्ये एका गायीकडून किमान 18 ते 20 वेत व्हावेत. एका गायीकडून दर वेताला आपल्याला किमान 4,000 ते 4,500 लिटर दूध मिळावं अशी संकल्पना उद्दिष्ट म्हणून जर डोळ्यासमोर ठेवली तर प्रत्येक पशुपालकाला. मी थोडं थांबवतोय. तुम्ही एक शब्द वापरला, ताणमुक्त गाय. गायीनं कसला ताण आहे? म्हणजे मी एक सर्वसामान्य माणूस, मुंबईकर, शहरी माणूस म्हणून सांगतो, सकाळी सोडायचं, संध्याकाळी येणार, हवी तशीच चरणार. ही चरण ही संकल्पना आपण आपल्या मुलांना वापरतो की बाबा तुला गायीसारखं सोडून दिलंय. त्याला ताण हा शब्द काय आहे? फार महत्वाचा शब्द आहे. आरोग्याचा ताण असतो, व्यवस्थापनाचा ताण असतो, आहाराचा ताण असतो, रोगराईचा ताण असतो आणि बरेचसे जे वातावरण आहे, पर्यावरण आहे त्याचा ताण असतो. ह्या ताणमुक्त वातावरणामधल्या गायी जेव्हा आपल्याकडे निर्माण होतील तेव्हाच त्यांचं दूध उत्पादन वाढेल. सध्याच्या गायी अतिशय ताण असणाऱ्या आहेत, ताणयुक्त आहेत, त्या मुक्त व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीचं सांभाळ, अशा प्रकारचं सुधारित व्यवस्थापन, अशा प्रकारचा चांगला आहार, पोषक आहार जर जनावरांना मिळत राहिला तर निश्चित त्यांच्याकडून चांगलं दूध मिळतं. पण दुर्दैवानं आपल्याकडच्या अनेक गायींमध्ये अशा प्रकारचा ताण मोठा असल्यामुळं आणि सुधारित व्यवस्थापनाच्या पद्धती गोपालकांपर्यंत पोहोचलेल्या नसल्यामुळं जनावरांचा जो सांभाळ आहे तर तोच योग्य प्रकारे होत नाही आणि म्हणून दूध कमी आहे. नक्कीच. या सगळ्याबाबत आपण देशातल्या शास्त्रज्ञांची कामगिरी बोलतच असतो, पण थोडंसं मी तुमच्या कॉलेजबद्दल वैद्यक महाविद्यालय परभणी, त्याचा सगळा स्टाफ, त्याचे सगळे तुम्ही जे शास्त्रज्ञ युक्त प्राध्यापक आहात, काय कार्यरत काम करत असतात या सगळ्या संशोधनावर? विस्तार शिक्षणाची धुरा आमच्या खांद्यावर शासनाने दिलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचून विस्तार शिक्षण यंत्रणा पोहोचवण्याचं उद्दिष्ट कुलगुरूंनी दिलेलं आहे. यामधली महत्वाची गोष्ट की आता सध्या दुष्काळ चालू आहे. शेतकऱ्यांच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन चाऱ्याचा वापर कसा करायचा, चारा कुट्टी करून पुरवून कसा वापरायचा, पाण्याचा गैरवापर कसा टाळायचा, जनावरांचं आरोग्य चांगलं कसं राखायचं आणि उपलब्ध सगळ्या ज्या काही वनस्पतीजन्य ऊर्जा आहे त्याचा वापर करून आपलं पशुधन जगवायचं कसं, यासाठी आमची महाविद्यालयाची सगळी यंत्रणा महाविद्यालयात नसून महाविद्यालयाच्या बाहेर आहे आजच्या दृष्टीनं. इतर वेळी नेहमीसाठी महाराष्ट्रातून जेव्हा जेव्हा फोन येतात तेव्हा सतत आमचा संपर्क लोकांशी चालू असतो आणि त्यांना मोफत मार्गदर्शनाची संकल्पना आमच्याकडून चालू राबवली जात राहते. पशुसंवर्धन खातं आहे, महाराष्ट्र शासन आहे, विद्यापीठ आहे, ह्या सगळ्यामध्ये प्रशिक्षणाचा भाग चालू असतो आणि जे क्रमांक आहेत, दूरध्वनी क्रमांक, ते जर सतत खणखणत राहिले शेतकऱ्यांकडून तर निश्चितच लोकांना चांगल्या संकल्पना मिळू शकतात. जे फोन करतात, जे संपर्क करतात त्यांच्यापर्यंत ही यंत्रणा पोहोचते. इतर लोक जे अजून येत नाहीत त्यांनी जर एकदा समजावून घेतलं तर त्यांना प्रशिक्षणाचा उद्देश कळू शकेल. आणि सगळे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. दिवसाकाठी 24 तास गोपालनासाठी माणूस लागत नाही.
दिवसाकाठी 1 तास फक्त गोठ्यामध्ये राबणारा माणूस 23 तास त्याच्यातून उत्पन्नाची अपेक्षा करू शकतो. एवढी चांगली नवीन पद्धती या गोपालनामध्ये आलेली. अशाच प्रकारचा दूध व्यवसाय, सुधारित दूध व्यवसाय, आधुनिक दूध व्यवसाय आणि शाश्वत फायदेशीर दूध व्यवसाय लोकांकडून करणं अपेक्षित आहे. नक्कीच मार्कंडेय सरांचा मी जरी विद्यार्थी नसलो तरी त्यांचा फार मोठा मी चाहता आहे. ते असे बोलत राहतात की आपल्या मनातला जो ज्या गैरसमज असतात किंवा या सगळ्यातल्या ज्या संधी असतात ना त्या दूर होतात. म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर या क्षणाला आपली आणि तुमची अवस्था ही नायक चित्रपटातल्या अनिल कपूर सारखी असते. चिखलानं बरबटून यावं आणि कुणीतरी दुधाचे असे काही टोप, असे काही अंडे रित्ते करावेत की आपण मनानं निर्मेळ व्हावं. असंच निर्मेळ आणखीन आपण काही 20 मिनिटं होणारच आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. त्यानंतर स्वागत. आपण बोलतोय नितीन मार्कंडेय दुग्ध व्यवसायाचे सुवर्ण कोकणची सांभाळत आहेत ते. आणि 11 ऑक्टोबरला सुवर्ण कोकणची दादर येथे कार्यशाळा होते, त्यात ते स्वतः व्याख्याते असणार आहेत. आपण त्या निमित्तानं त्यांच्याशी आज संवाद साधतोय. मला सांगा सर, एकूण महाराष्ट्रात आढळणाऱ्या गायींच्या जाती किती आहेत ज्या दुग्ध व्यवसायासाठी खऱ्या अर्थानं पोषक आहेत? महाराष्ट्रामध्ये ज्या गायींच्या जाती आहेत त्या एकूण 5 प्रकारच्या आहेत. याचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलात की दुधासाठी कुठल्या चांगल्या आहेत. ते महत्वाचं. कारण आपण भारतामधल्या ज्या एकूण जाती आहेत त्याचं वर्गीकरण दुधासाठीच्या गायी, दूध आणि शेतीकामासाठीच्या गायी आणि तिसऱ्यांदा असेल तर त्या फक्त शेतीकामाच्या गायी असं करतो. महाराष्ट्रामध्ये दुधासाठी प्रसिद्ध असणारी गाय भारतीय पातळीवरची एकही नाही. याचा अर्थ त्या गायी नाहीत असातला भाग नाही. आपण बाहेरून आणलेल्या आहेत, गीर जातीची गाय आहे, थारपारकर आहे, साहिवाल आहेत. पण आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या ज्या गायी आहेत ज्यातनं दूध चांगलं आहे त्याच्यामध्ये लाल कंधार आणि देवणी ह्या 2 प्रकारच्या जाती अतिशय चांगल्या आहेत. त्यांचं दूध उत्पादन चांगलं आहे. याशिवाय आपण शेतीसाठी वापरणाऱ्या खिलार गाई, डांगी गाई आणि गवळव गाई अशा 5 प्रकारच्या एकूण गायी आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. या एकूण गायींमध्ये दूध उत्पादनाची क्षमता हळूहळू वाढवण्यामध्ये शेतकरी यशस्वी झालेला आहे. आणि काही ठराविक गायींमध्ये म्हणजे ज्या शेतीकामाच्या गायी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चांगलं दूध उत्पादन घेणारा पशुपालक वर्ग आपल्याकडे निर्माण झालेला आहे. म्हणून दुधासाठी जर गाय सांभाळायची असेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या गावाजवळ असलेल्या मार्केटमध्ये मिळणारी जी गाय आहे ती जास्त संयुक्त ठरते आणि तिचा सांभाळ आपल्याला करता येत राहतो. एक माझ्या बाबतीतलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. साधारणपणे 4-5 वर्षापूर्वीची, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चांगला पगार झाला होता, 2-3 पगार करून एक संचय केला होता आणि म्हटलं घरी आईला काहीतरी देऊ. आईला सांगितलं मी 18-19 हजाराचा तुला मोबाईल घेते आणि तो मी पाठवतोय. माझा घरनं रिप्लाय म्हणजे आईकडनं रिप्लाय असा आला होता की ते मोबाईलचा काय उपयोग नाही, मला त्यापेक्षा एक गाईचा पाडा घेतो, तू पैसे पाठव. अजूनही प्रत्येक घरात गाईचा पाडा किंवा एखादी गाय ही आर्थिक स्रोत कशी असेल आणि या सगळ्या गोष्टीकडे म्हणजे गाय दान किंवा या सगळ्या गोष्टीकडे प्रत्येक कुटुंबानं संयुक्तिकरित्या पाहणं का गरज बनली आहे? मुळातच असं आहे की गाय ज्या घरामध्ये असते तिथे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही याचा राबता असतो. ही सगळी माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण ग्रामीण जीवनाचा विचार करतो तेव्हा दूध विक्री हा कधीच त्याच्यामधली संकल्पना नाहीये. आपलं शेती समृद्ध व्हावी, आपलं घर कुटुंबाचं जे आरोग्य आहे तर ते चांगलं असावं अशी संकल्पना आहे. आणि घरामध्ये असणाऱ्या गायीचं जे शेण आहे ते जर आपल्याला शेतीसाठी मिळालं आणि त्याच्यातून जर उत्पादकता वाढली तर सेंद्रिय माल तयार होत राहतो. म्हणजे अन्नधान्य जे आहे तर ते सेंद्रिय प्रकारे तयार होत राहतं. शिवाय कुठलीही सांभाळलेली गाय कमीत कमी अगदी 4 ते 5 लिटर दूध एका वेळेस सहज देऊ शकते. याला फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. पण हे करत असताना एखादी गाय आपल्या घरामध्ये जर असली तर अशा प्रकारच्या गायीच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून काही औषधी सुद्धा आपल्याला उत्पादित करता येत राहतात. तो स्वयंरोजगाराचा भाग आपल्या महिला वर्गाच्या साठी अतिशय चांगला उपयुक्त ठरू शकतो. आणि जर समजा एखाद्या वेळेस ही पदार्थापेक्षा दुधाचे जर काही तुपासारखे पदार्थ केले किंवा इतर अनेक पदार्थ, इस्रायलमध्ये 900 दुधाचे पदार्थ तयार करतात आणि महत्वाची गोष्ट विक्रीपेक्षा आधी खातात की कशा प्रकारे दूध मध्ये पोटामध्ये टाकता येईल तसं. अशी संकल्पना आपल्याकडे घ्यायला पाहिजे. मुळात दुधाचं प्रमाण सेवनासाठी वाढणं याच्यासाठी गाय आपल्या कुटुंबात जर आली तर निश्चितच पुढच्या व्यावसायिकरणाच्या दृष्टीनं, मार्केटिंगच्या दृष्टीनं आपल्याला त्याचा विचार करता येत राहील. पण कौटुंबाचं आरोग्य रक्षण आणि शेतजमिनीचं पीक उत्पादनासाठी, सेंद्रिय करण्यासाठीची त्याची जोड यासाठी गाय अतिशय आवश्यक आहे. आपण प्रत्येक जण मनात कृष्ण पूजत असतो. कृष्णाची भावना, मनोभावे
पूजत सांगत असतो, पण कृष्णाचे जे रूप आहे ते आयुष्यभर ज्या गायीभोवती फिरलं, ज्या दुधाच्या उत्पादनाभोवती फिरलं, त्याला केवळ आपण बाळलीला समजून पाहिलं. पण मित्र हो, त्याच बाळलीला या भविष्यात आर्थिक श्रीमंतीकडे नेणाऱ्या आहेत. आपण याच विषयावर बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. त्यानंतर स्वागत. आपण बोलतोय डॉक्टर नितीन मार्कंडे यांच्यासोबत. मार्कंडे सर, 11 ऑक्टोबरला दादरला कार्यशाळा होते. आपण इथे वक्ते आहात. खरं तर आपलं ज्ञान हे अतुल्यच असणार आहे, पण कोकणातल्या किंवा मुंबईतल्या तरुणांनी दुग्ध व्यवसाय हा त्यांना करण्यासारखा आहे का, याबद्दल काय सांगाल? जो तरुण वर्ग आहे त्याच्यासाठी दुग्ध व्यवसायासारखी दुसरी सोन्याची संधी नाही. त्याचं कारण असे की दूध व्यवसाय करत असताना शिक्षित माणसाचा सहभाग त्यामध्ये जर आला तर दुधाचं उत्पादन आपल्याला आहे त्यापेक्षा 5 पट वाढवता येणं शक्य आहे. आणि हे अतिशय कमी कष्टाचं काम आहे. आतापर्यंत बरेच लोक सांगत आले की दूध व्यवसाय म्हणजे खूप कष्टाचा वगैरे. अजिबात नाही. सुधारित पद्धतीमध्ये तो कमी कष्टाचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हा करत असताना प्रत्येक वेळी कर्ज घ्यावंच लागतं अशी सुद्धा संकल्पना नाही. जे लोक पशुपालनाकडे दुर्लक्षित करतात अशा लोकांकडच्या गायी जर आपण एकत्र करून सांभाळल्या आणि त्या लीज बेसिसवरती जर आपण घेतल्या तर ज्या लोकांकडे अर्धा लिटर दूध मिळतं त्यांना 1 लिटर दररोजच्या दुधाची पूर्तता करत हा जो व्यावसायिक आहे, हा बँकेकडे न जाणारा माणूस आहे, त्याला त्या गायींचं दूध 10 लिटर 12 लिटर पर्यंत नेता येत राहील. म्हणजे कर्जाशिवाय, कष्टाशिवाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ह्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये मिळणारं दूध हे अश्युअर्ड आहे, खात्रीशीर आहे. दूध मिळतंच. दूध मिळणारी संकल्पना आहे. नको म्हणलं तरी जनावरांकडून दूध मिळत राहतं. आणि अशा प्रकारचा परिपूर्ण व्यावसायिक हा केवळ दुधामध्ये निर्माण होऊ शकतो. मग त्याच्यासाठी बरोबर आलेली थोडेफार चाऱ्यासाठीची जमीन आणि शेणखतातून निर्माण झालेली शेतीची समृद्धी, ह्या 2 त्याच्या उपलब्ध बाबी असतील आणि त्यातून तो नक्कीच आपलं स्वतःचं जीवन आणि एकूण जे काही कार्य आहे तर तो समृद्ध करू शकेल. मात्र प्रशिक्षणाची गरज ही अधोरेखित आहे. नक्कीच प्रशिक्षण हे आवश्यकच आहे. मित्र, हा जे कार्यक्रम बघत असतील किंवा ज्यांच्याकडे आज गायी नाहीये, दूध दुभत नाहीये, त्यांनी जे शहरात असतील किंवा गावात असतील त्यांनी आज एखादी तरी गाय पाहावं. त्या गायीच्या डोळ्यात पाहावं. तिचे डबडबलेले डोळे पाठवून आपल्या घरच्या आईचे डोळे आठवावेत, आपल्या बायकोचे, लहान मुलांचे डोळे आठवावेत. हे डोळे अशासाठी आठवावेत की आपल्याला त्या श्रीमंतीपर्यंत पोहोचायचे आहेत. त्या गायीच्या अंगाला हात लावून तिचं थरथरलेलं शरीर आठवावं की पण तिच्या अंगात संवेदना आहेत, आज माझ्या अंगातल्या संवेदना संपलेल्या आहेत. आणि खाली दुधाची कास पाहावी. ही कास आज वाहतीये, पण वाहलेली कास आज आपण पाहू शकत नाहीये. एकतर त्या कासेतनं येणारं दूध हे विकावं लागेल किंवा तुम्हाला प्यावं लागेल, संपवावं लागेल. दोन्हीतही फायदा तुमचाच आहे. फायदा देणारी ही गोमाता आहे, ही कामधेनू आहे. ही कामधेनू तुमच्या नजरेसमोर आहे. नजरेला पडूनही जर आपण तिच्याकडे पाहत नसेल तर तो दोष तुमच्या नियतीचा किंवा विधात्याचा नसतो, तर तुमच्या कर्माचा आणि तुमच्या हातांचा असतो. हात पुसूया, कारण साक्षात गोमाता तुम्ही नाही जरी पाहिलं तरी ती तुमच्याकडे पाहते. म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरूया. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरला तुम्ही कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, तुमच्या भावना सांगा आणि या कार्यशाळेला 11 ऑक्टोबरला मुंबईला होते त्या कार्यशाळेला तुम्ही सहभाग नोंदवा. मार्कंडेय सर, या ठिकाणी तुम्ही आलात आणि साक्षात वेदाप्रमाणे एक एक शब्द बोलत गेलात आणि ह्या सगळ्या सुंदर गोष्टी जमल्यात. खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.